स्त्री हीच सुरुवात, परस्त्री ही माते बहिणी समान असे बोलणे फार सोपे आहे, पण ठरवले प्रत्येकाने तरी ते आचरणात आणणे मात्र कठीण आहे. मी अपूर्वा विनायक कामत आज महिलांनी शारीरिक, मानसिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं व्हायचं यावरती माझं मत व्यक्त करते. आज स्त्रियांना एवढ्या साऱ्या सुविधा मिळून सुद्धा आज स्त्री सुरक्षित का नाही आहे, तिच्यावरती होणारे अत्याचार, अन्याय, बलात्कार हे का कमी होत नाहीत ह्याचा विचार करणं आज फार गरजेचं आहे. आणि ह्यावरती आळा हा घातलाच पाहिजे. नाहीतर सरकारांनी किती जरी योजना आखू द्या, मग ती लाडकी बहीण असू दे किंवा लाडली लक्ष्मी असू दे, त्याकरिता महिला सुरक्षित तरी पाहिजेत, नाहीतर ह्या योजनेचा उपयोग काय. आणि महिला सुरक्षित होण्यासाठी त्यांनी मानसिकदृष्ट्या स्वतःचे विचार बदलले पाहिजेत. जर त्यांच्यावरती अत्याचार, अन्याय होत असेल तर त्यांनी स्वतः आवाज उठवला पाहिजे. काय गरज आहे त्यांना कोणाची? त्या सक्षम आहेत, त्यांनाही 2 हात आहेत, 2 पाय आहेत, त्यांनाही आवाज आहेत, ते लढू शकतात स्वतःसाठी. अशी हिंमत त्यांच्यामध्ये तयार झाली पाहिजे. ज्या महिषासुराने आपल्या पृथ्वी लोकावरती थैमान गाजवलं होतं, त्याचा वध करणारी महिषासुरमर्दिनी ही देवीसुद्धा महिलाच होती. वेळ प्रसंगी प्रत्येक महिलेनी महिषासुरमर्दिनीचं रूप घेऊन आपला त्रास हा कमी केलाच पाहिजे. ही हिंमत जेव्हा प्रत्येक महिलेमध्ये असेल आणि ही मानसिकता जेव्हा प्रत्येक महिला स्वतःमध्ये तयार करेल, तेव्हाच आपण सुरक्षितेकडे एक पाऊल पुढे जाऊ शकतो. एखाद्या महिलेवरती बलात्कार, अन्याय, अत्याचार झाला तर ती स्वतःचं जीवन संपवण्याचा विचार करते. पण का? एवढं सारं आपण सिनेमा बघतो, बाहेर ऐकतो, वाचतो, तरी आज आपली मानसिकता हीच आहे की जीवन संपवणं. छपाकसारखा सिनेमा ज्यामध्ये त्या मुलीवरती ॲसिड अटॅक होऊन सुद्धा ती मुलगी स्वतः जगते, स्वतःसाठी लढते. अनन्यासारखी मुलगी ज्यामध्ये तिचे हातपाय नसताना ती स्वतः संघर्षमय आयुष्य जगते. एवढं सगळं बघून सुद्धा आपण काय करतोय तर जीवन संपवतोय. आपल्याला भगवद्गीतेची शिकवण काय आहे तर अंत अस्ति प्रारंभ. म्हणजे जिकडे आपल्याला वाटेल की आपलं आयुष्य संपलंय, तिकडनं आपण आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली पाहिजे. आणि हा बदल घडवण्याकरिता समाजात कार्यक्रम, भाषण, जनजागृती करणं फार महत्त्वाचे आहे. तरच आपण महिलांची मानसिकता बदलू शकतो. शारीरिकदृष्ट्या महिलांना सक्षम घडवण्यासाठी घरच्यांनी एक पाऊल पुढे येण्याची गरज आहे. त्यांना लहानपणापासून कराटे, कुंफू ह्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे. खरं तर महिला ह्या पुरुषांपेक्षा कायम कणखर असतात. त्या भावनिकदृष्ट्या सुद्धा एवढ्या घट्ट असतात की त्या प्रत्येक गोष्टी व्यवस्थित सावरू शकतात. पाहायला गेलं तर नागापेक्षा नागिण ही जास्त रागीट असते, वाघापेक्षा वाघीण ही जास्त आक्रमक असते. मग वेळ प्रसंगी एखादी स्त्री का वाघीण होऊ शकत नाही? वेळ प्रसंगी ती का नागिण होऊन फणा काढू शकत नाही? हाच प्रश्न मला प्रत्येक महिलेला विचारायचा आहे. प्रत्येक महिला ही सक्षमच आहे असा प्रत्येक महिलेंनी विचार केला पाहिजे. बोलायला गेलं तर प्रत्येक महिला ही आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची ही काळाची गरज आहे. कोणी कितीही सांगू दे की मी तुला पैसा देईन किंवा मी तुला सांभाळीन, तरीही प्रत्येक महिलेनी आज कुठेतरी स्वतः कमवायला हवं. हा विचार प्रत्येक महिलेच्या मनात आला पाहिजे. कुठचंच काम छोटं किंवा मोठं नसतं आणि साऱ्याच महिला शिकलेल्या नसतात. म्हणून त्यांच्यासाठी छोटी छोटी कामं उपलब्ध करून देणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणजे महिला ह्या कामाला जाऊ शकतात. हा असा विचार केला तरच आपण आर्थिकदृष्ट्या महिलांना पुढे घेऊन जाऊ शकतो. आज प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. कधी कधी तर त्या पुरुषांपेक्षा एक पाऊल कामात पुढेच असतात. एवढं सारं असून देखील आपला समाज का महिलांसाठी मागे राहिला आहे? का तो महिलांना सक्षम नाही बनवू शकत? जर महिला सक्षम बनल्या तरच आपण देश सुरक्षेकडे एक पाऊल पुढे जाऊ शकतो. आज मुंगीसुद्धा जगताना ती सक्षम आहे. ती स्वतः कोणाचीही मदत नाही मागत. मग आज स्त्रीला का कोणाची गरज आहे? आज महिलेनी स्वतःच्या सुरक्षेकरिता का कोणाला सांगितलं पाहिजे की मला तुम्ही सांभाळा? प्रत्येक महिला ही स्वतः जगू शकते. ती स्वतःचा विचार स्वतः करून स्वतःसाठी लढू शकते. फक्त तिला तो आवाज देण्यासाठी आपण तिच्यासाठी कुठचे तरी कार्यक्रम घेतले, जनजागृती केली, त्यांच्यामध्ये हिंमत तयार केली, तर त्या स्वतःचं आयुष्य स्वतः सुरक्षितरित्या जगू शकतात. शेवटी मी एवढंच सांगू इच्छिते की नको जगू मन मारूनी, आयुष्य फार सुंदर आहे. नको जगू मन मारूनी, आयुष्य फार सुंदर आहे. छंद तुझे जोपासत जा, कारण आयुष्य हे फार सुंदर आहे. आयुष्य हे फार सुंदर आहे आणि आयुष्य हे एकदाच आहे आणि आयुष्य हे एकदाच आहे.
नको विसरू अस्तित्व तुझे, छंद तुझे जोपासत जा. नको विसरू अस्तित्व तुझे, छंद तुझे जोपासत जा. अगं दुसऱ्यांचा विचार खूप केलास, स्वतःसाठी आता जगून पहा, स्वतःसाठी आता जगून पहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.